रामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचीही ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांजिया। उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टिकांती तैसी दिसेवरी ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांजिया। तुका म्हणे तैसे होई जेथ संगे वास लागे अंगे चंदनाचा ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची। परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करते, वंदन करते। श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती या न्यायाने परब्रह्म स्वरूपात असलेला अत्यंत अधिकारी बहुश्रुत असा श्रोता, श्रोत्यांच्या मध्ये उपस्थित उगिलेवाडी गावचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ, आमच्या माता भगिनी सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते, वंदन करते। कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेले सर्व टाळकरी मंडळी, गायक, विणेकरी, वादक आणि ज्यांची नादब्रह्मावरची आपण थाप आज ऐकतो आहोत असे आपल्या जवळच असलेल्या जामखेडचे महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध एक अत्यंत सुंदर असे कलाकार हरिभक्तीपरायण आदरणीय ओम महाराज ननावरे, आज माझ्या भाग्याने उपस्थिती त्यांची आज लाभली। आपल्या सगळ्यांची साथ उत्तम आहे। आपण सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा भगवंताच्या चरणावर रुजू करायची। आपण सर्व अधिकारी आहात, बहुश्रुत आहात। माझ्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीमध्ये आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात आणि ज्यांच्यामुळे आज मी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा ज्यांचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे त्यांच्या निमित्ताने मी इथं खरं तर आले, ज्यांनी आजची तारीख, आजची सेवा पांडुरंगाच्या चरणी रुजू व्हावी ही ज्यांची अपेक्षा, असे आमचे आदरणीय चंद्रकांत काका उगिले अतिशय मनापासून तळमळीने आजची सेवा इथं व्हावी ही त्यांची इच्छा होती। म्हणून त्यांना सुरुवातीला मनापासून धन्यवाद देते। आणि आपण सर्व मान्यवर ग्रामस्थ, प्रत्येक कुणाचं नाव असं उपस्थित असलेल्यांचं घेऊ शकत नाही, आपण सर्वच अधिकारी आहात। सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करते आणि कीर्तनाला प्रारंभ करते। विठ्ठल विठ्ठल सुरुवातीला हे कीर्तन, ही सेवा दूरवरपर्यंत पोहोचवणार असं सोशल मीडियाचं माध्यम यूट्यूब चॅनल आमचे दादा उपस्थित आहेत, मनापासून त्यांनाही नमस्कार। विठ्ठल 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 तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे या अत्यंत परिशुद्ध हेतूनी कीर्तनाचं श्रवण करण्याकरता आपण सगळे उपस्थित आहात। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंद्य देहू निवासी असलेले परमपूजनीय प्रातस्मरणीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचा 4 चरणांचा अत्यंत सोपा असा अभंग आहे। अमृतासारखी उपमा संतांना तर दिलीच आणि त्याच संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारा तुकोबरायांचा हा अभंग आहे। विठ्ठल देहू मध्ये जन्माला आलेले आमचे तुकोबराय। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा। अशी ज्यांची ख्याती तुकोबरायांची, दो नाम एक अंग उनका सेतु भंग या। तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग उनका सेतु भंग या, इनका सेतु अभंग असं म्हटलंय। त्रेतायुगामध्ये एक सेतू बांधला रामरायांनी, काळाच्या ओघामध्ये तो सेतू भंग पावला, पण या रामानी, या तुकोबरायांनी जो अभंग नावाचा सेतू बांधला 16व्या शतकामध्ये, तो आज 450 वर्षांनंतर सुद्धा तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य करतोय। अभंग
ज्याला म्हणतात महाज्ञान देती जयाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग म्हटलंय बरं का. विठ्ठल विठ्ठल महाज्ञान देती जयाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग. आज आमचा समाज दुभंग होतोय आणि दुभंगणाऱ्या समाजाला एकत्रित करण्याची ताकद फक्त आणि फक्त संत वाङ्मयामध्ये. म्हणून भागवत धर्म मंदिराचा कळस स्थानी जे शोभले असे आमचे तुकोबराय. भक्तीला शक्तीची जोड दिली आणि लोकांनी निंदा केली, टाळकुटत बसले म्हणाले तुकोबराय मंदिरामध्ये तासन तास. ते तुकोबराय म्हणाले ही भक्ती आम्ही करतो, पण भक्ती बरोबर आमच्या येण्याचं प्रयोजन काय सांगू का. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड, करणे पाखंड, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. हरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. तुकोबराय म्हणले हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. वास्तविक आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणास. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. तुकोबराय आपल्या येण्याचा उद्देश तुकोबराय सांगतात. मी का आलो आणि आल्यानंतर सर्व संत मंडळीमध्ये प्रमुख परमपूजनीय ठरले, प्रातस्मरणीय ठरले. यच्च यावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा जो विचार भारतीय संस्कृतीने मांडला, त्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत या समाजामध्ये होऊन गेले. त्या संतांचंही प्रतिनिधित्व ज्यांनी करावं आणि एवढं करून सागमदनी सा तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता पुरलो हलवायचं नाही. एकदा सेट केले हलवू नका कृपया. गाणं असू दे, बोलणं असू दे. अणुरणिया थोकडा तुका आकाश आहे एवढा. असं आकाशव्यापी व्यक्तिमत्व ज्यांना लाभलं, लोकांनी वेड्यात काढलं बरं का तुकोबरायांना. आमच्या असे रस्त्याने निघाले तर माणसं म्हणायचे बघा बघा येडा तुक्या चालला म्हणून. आमच्यापैकी सुद्धा असं एखादं तरुण व्यक्तिमत्व कीर्तनाला यायला निघालं की लोक काय म्हणतात, येडं चाललं, हे की नाही. कारण कीर्तन प्रवचन हे सगळं म्हाताऱ्या माणसांनीच करायचं असा एक समाजाचा समज आहे. त्यामुळे तरुण पिढी फारशी इकडे यायला आणि ज्याला काही येत नाही त्यांनी कीर्तन करावं असा समज आहे बहुतेक समाजामध्ये. ज्याला काही येत नाही ती मंडळी धोतर नेसतात, ज्याला काही येत नाही ती मंडळी कीर्तन करतात. पण असं आहे का हो? तुम्ही आम्ही सगळे या मार्गावरचे पायीक आहोत, या वाटेवरचे पायीक आहोत. हे आमचं तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे. नामदेव महाराज म्हणले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हा, पांडुरंगाची कृपा आहे. आणि डोंगरे शास्त्रीजी एका आपल्या प्रवचनात म्हणायचे, कथा के लिए जाने के हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. आता बरोबर आहे, आता बरोबर आहे. कथेसाठी ते येतात ज्यांना परमात्मा बोलावतो. म्हणून तुम्ही आम्ही सगळे अत्यंत भाग्यवान आहोत बरं का.
हे एका जन्माचं नाही, अनंत जन्माचं पुण्य आहे, म्हणून आमची इच्छा कीर्तनाला यायची होते. आम्ही मराठी 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 म्हणून स्वतःला फार अभिमान व्यक्त करतो की नाही. आम्ही महाराष्ट्रातले लोक, आम्ही मराठी माणसं. पण मराठी माणसाची खरी व्याख्या कुणाला म्हणायचं मराठी? अत्रेंनी सांगितली. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे असं एक साहित्यिक खूप मोठे होऊन गेले पुण्यामध्ये. पुण्याजवळचं कोडीत नावाचं गाव त्यांचं. ते म्हणायचे, ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे. बघा बरं, विचार करा, खूप लक्षपूर्वक ऐका कीर्तन. काय आहे, लोकांचा कीर्तनाविषयीचा समज आणि कीर्तनाविषयीची अभिरुची सध्या बदलली आहे. भरपूर हसायला मिळालं की कीर्तन छान, असं काहीतरी समज आज झालेला आहे. त्यामुळे आपण खूप हसण्याच्या अपेक्षेने आला असाल कीर्तनात, तर इथे मनोरंजन नाही तर आत्मरंजन आहे बरं का. आपण या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नये. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. देवाला त्याचं कीर्तन आवडतं. मला सांगा, आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? कळतंय ना मी काय म्हणते? आपल्याला लक्षात येतंय का मी काय बोलते? खूप जागरूकपणे ऐका हा. आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? मग देवाला त्याचे असलेले गुण गायले तर त्याला किती आनंद होईल. म्हणून गुण संकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन हे कीर्तनामध्ये अपेक्षित आहे. म्हणून आम्ही इथे आल्यानंतर ही जी माया आहे की नाही, मायाधीनम जगत सर्वम असं म्हटलंय. ही माया सगळ्यांना आम्हाला अधीन करून ठेवते. ती माया म्हणाले, या भवसागरामध्ये आम्हाला नर्तकी सारखं नाचवतीये. आता नर्तकी सारखं मायेनी आम्हाला नाचवू नये असं जर वाटत असेल तर आम्हाला नर्तकीच्या उलट करावं लागेल. करा. वा विठ्ठल. मग हे कीर्तनाचं बेसमेंट जर काय असेल, कीर्तनाचा मूळ गाभा जर काय असेल तर तो नाम आहे. आणि हे नाम म्हणाले कसं घ्यायचं? नामच्या उलट करायचं. कसं घ्यायचं? मनापासून घ्यायचं. त्यामुळे अतिशय अंतःकरणपूर्वक आणि मनःपूर्वक मनापासून कीर्तनाला हजर राहा बरं का. बरेच मंडळी देहाने हजर असतात पण मन इथं नाही. घरी कुलूप नीट लागला असेल का? लागलं असेल की नाही या चिंतनात आम्ही इथं बसतो. 10 वेळा येताना ओढून बघू, आल्यानंतर त्याच कुलपाचं चिंतन इथं करू. त्यामुळे इथे चिंतन फक्त परमात्म तत्व, फक्त अध्यात्म, भगवंताच्या गुणांचं, लीलांचं आणि त्याच्या नामाचं. त्याला ज्यांनी मोठं केलं अशा संतांचं महत्व सांगणारं आजचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आज आचार्य अत्रेंच्या या व्याख्येकडे मी जात होते. मराठी कुणाला म्हणायचं? ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानराज माझी योग्यांची माहुली, ज्ञानराज माझी योग्यांची माहुली, ज्ञानराज माझी योग्यांची माहुली, ज्ञानराज माझी योग्यांची माहुली. जेणे निगमावली प्रकटा केली, जेणे निगमावली प्रकटा केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. जेणे निगमावली प्रकटा केली, जेणे निगमावली प्रकटा केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. 12व्या शतकामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्यांनी केला आणि माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता ते ही पैजा जिंके, अशी माय मराठीचा खऱ्या अर्थी गौरव 12व्या शतकामध्ये ज्या ज्ञानोबरायांनी केला, त्या ज्ञानोबांच्या या भावार्थ दीपिकेतली एक तरी ओवी, फार नाही काय अपेक्षा आहे बघा. ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे, ज्याला तुकोबरायांचा किमान एक तरी अभंग पाठ आहे, आणि तिसरी अट आहे, काय सांगते मराठी कुणाला म्हणायचं? आणि तिसरी अट आहे, ज्यांनी माझ्या शिवछत्रपतींचा प्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी. विठ्ठल विठ्ठल.
आमच्या स्वतःचं जरा निरीक्षण केलं तर आमचं एक आहे आणि दुसरं नाही, अशी गत आहे की नाही. कुणाची ओवी पाठ असेल, कुणाचा तुकोबांचा अभंग पाठ असेल, कुणी शिवप्रभूंचा गड सर केला नसेल, पण ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, ज्यांच्या कृपेनी इथे शांतपणे कीर्तन ऐकतोय, त्या छत्रपती शिवप्रभूंची जयंती आता तारखेनुसार 2 दिवसांनी आहे. त्यामुळे माझं भाग्य आहे की आपल्या सगळ्यांचं दर्शन या निमित्ताने आणि या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये द्वितीय दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आज. त्यामुळे तुकोबरायांचा हा अभंग निवडलाय की जो आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे, पाठांतरातला आहे. उपमा दिली बरं का तुकोबरायांनी. कुणाला दिली उपमा? संतांना दिली. अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास होत जातो, असा अभंगाच्या पहिल्या चरणाचा वरवरचा अर्थ. अमृताची वेल आहे, वेलीला जन्माला येणारं फळ. जागे आहेत ना आपण सगळे की सुरुवातीपासूनच लागली टाळी? ब्रह्मानंदी टाळी सुरुवातीपासूनच लागली का? नाही ना, शेवटपर्यंत जागे राहा बरं का. कीर्तन म्हटलं की तिला निमंत्रण नाही द्यावं लागत, ती येते. पण आपण सगळे जागे आहात या धारणेने मी कीर्तन करते बरं का. सगळे जागे राहा. काही लोक डोळे उघडं ठेवून कीर्तन ऐकतात, फार खतरनाक असतं ते. काही मंडळी कीर्तनामध्ये समजलंय म्हणून हसतात. बरं, कपड्याला इस्त्री असते इथपर्यंत ठीक आहे, चेहऱ्याला सुद्धा इस्त्री करून मंडळी कीर्तनात बसतात की नाही? हो म्हणा. इथं तसं आहे का? नाही, इथं नाही. शांतपणे छान सगळ्यांचे फ्रेश चेहरे आहेत, रिलॅक्स बसलाय तुम्ही, असंच बसा. सगळी चिंता सोडून द्या 1.5-2 तास. आता सगळी चिंता, सगळे प्रश्न, सगळ्या शंका कुशंका व्यवहारातल्या बाजूला सारा आणि इथं मस्त आत्मरंगामध्ये मग्न व्हायचं बरं का 2 तास. त्यामुळे काही मंडळी समजलंय म्हणून हसतात, काही मंडळी शेजारचा हसतोय म्हणून हसतात, आणि काही मंडळी आपला चेहरा वेगळा नको दिसायला म्हणून हसतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण जरा मागे बसलात, आमचा वर्ग तुम्हाला मागे का ठेवलंय मला माहिती नाही. सगळीकडेच आम्ही पुढे आहोत, मग आपण इथे मागे कशा काय, हा प्रश्न पडलाय जरा मला आल्यापासून. अशीच असते का बैठक व्यवस्था? नाही का? आजच केलंय का असं? बरं, आज आपला दिवस आहे बरं का, महिला मंडळ. आणि आज माझ्या परमभाग्याने इथे आल्यानंतर मला असं कळालं की इथे अत्यंत थोर अशा तपस्विनीची समाधी आहे, हरिभक्त परायण आमच्या काशीमाई. आणि आल्यानंतर त्यांच्या चरित्राविषयी, त्यांच्या व्यक्तित्वाविषयी मला ऐकायला मिळालं की माझं भाग्य आहे की या भूमीमध्ये की ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली एक स्त्री संत म्हणूया, आधुनिक काळातली, या काळातली, की आज या भूमीमध्ये मला येता आलं. म्हणून आपण सर्व महिला वर्ग आज अत्यंत आनंद राहा बरं का. सगळ्या चिंता सोडून द्या, मस्त कीर्तन ऐका, जागेपणी कीर्तन ऐका. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. तुकोबरायांनी उपमा दिलीये, शब्द वापरलाय अमृत. चंद्राची उपमा संतांना देऊन चालेल का हो? तुकोबरायांना देता आली असती, पण नाही दिली. चंद्राची उपमा दिली नाही, कारण तिथे काहीतरी कमतरता आहे, चंद्राला डाग आहे. मग म्हटले संतांना चंद्राची उपमा देऊन चालणार नाही. कल्पतरूची उपमा द्यावी, तर कल्पतरू काय करतो? मागितलं, इच्छा केली तरच देतो, पण संत कायमच देत राहतात. संत निर्विकल्प आहेत, कसलाही डाग नाहीये संतांच्या महात्म्याला. संत कायम जगाचं कल्याण इच्छित आहेत. चिंतामणीची उपमा द्यावी, तर तिथेही तेच आहे, चिंतन करू ते मिळेल चिंतामणीकडे. पण संतांकडे कायम सडळ हाताने लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आई सारखं संतांचं हृदय आहे की नाही. मग म्हणाले कल्पतरूची उपमा नाही, चंद्राची उपमा नाही, सूर्याची उपमा. सूर्य काय करतो? दाह देतो. प्रकाश देत असला तरी सुद्धा दाहक आहे सूर्य. त्यामुळे संत दाहक नाहीयेत. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. इतकी शीतलता, इतकी शांतता, इतकं प्रकाशमान करणारं जीवन आहे. म्हणून एकमेव उपमा तुकोबराय देतात अभंगाच्या प्रथम चरणात. अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. हे महाराज म्हणाले वेल अमृताची आहे. वेल अमृताची असेल तर फळही अमृताचंच येणार आहे. वेल विषाची असेल तर फळही विष समान आहे. म्हणून
अमृत स्वरूप असलेल्या संतांना तुकोबरायांनी त्या संतांचा गौरव केला. या अभंगामध्ये संतांचं महात्म्य सांगितलं आणि त्यांचा संग करा असा उपदेशही केला. पांडुरंगाकडे ते मागणंही मागितलं की अशा संतांचा संग मला दे. मग अमृताचं जीवन काय असतं? ज्ञानोबान रायांपासून निळोबा रायांपर्यंतची सगळी परंपरा अमृता समान जीवन ही मंडळी जगली की ज्यांनी स्वतःच्या प्रकाशाने जगाला शीतलता दिली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय मागणं होतं? विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्रत्येकाला ज्याला जे हवंय ते मिळू दे. ज्ञानोबरायांचं जीवन अमृतासारखं आहे, अमृतासारखं आहे. जगाने काय दिलं हो? फक्त हाल अपेष्टा निंदा अपमान छळ संन्यासाची पोरं म्हणून हिणवणूक केली नुसती. पण जगाला काय दिलं? अमृताची संजीवनी दिली. विष प्राशन केलं समाजाकडून होणाऱ्या निंदेचं आणि 12व्या शतकात चूळ भरली अमृताची. सगळ्या जगाला अमृताची सुधा दिली. आणि अशा ज्ञानोबांना समाजाने आज सोहळे निघाले, आज दिंड्या निघाल्या, पण त्या काळी म्हणून आज आम्हाला सावध व्हावं लागेल. आजही आजच्या समाजामध्ये अमृता समान असलेल्या संतांच्या चरित्रावर चारित्र्यावर चिखलफेक करणारी आजही काही करंटी माणसं समाजामध्ये आजूबाजूला आहेत की नाही? आम्हाला जागं व्हावं लागेल. दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते. सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालतं, दुर्जनांचे कार्यक्रम कामं चालू राहतात. म्हणून म्हटलं आपला आवाज कमी पडतोय. ज्यावेळी गजराचा, ज्यावेळी नामस्मरणाची अपेक्षा आहे त्यावेळी वाजू की नको, वाजू की नको, वाजू की नको असं नाही करायचं. खणखण टाळीचा आवाज, खणखण मुखातनं आवाज आलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मी तर म्हणते आपला आवाज अयोध्येत गेला पाहिजे. थेट उगिलेवाडी ते अयोध्या जाईल का? हो म्हणा. जमेल का? राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. सगळ्या जय जयकार आपण नाही करत, नुसतं जय म्हणतो. सगळं बाकीचं तुम्ही म्हणा, आम्ही फक्त जय म्हणतो. नको त्यांचे जय जयकार निवडणूक आली की करतो की नाही? मग देवाचा सगळा जय जयकार करायचा. बोला राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. आणि ते नुसतं राम मंदिर नाही बरं का, भारतीय समाजामध्ये भारतीय संस्कृतीच्या उच्च स्थानी ललामभूत सगळ्या जगाला गौरव वाटेल असं राष्ट्र मंदिर उभारणीचं काम सुरू आहे. आम्ही त्याचे एक साक्षीदार आहोत. यासाठी स्वतःला भाग्यवान समजा. आम्ही या पिढीत आहोत, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की खूप मोठं राष्ट्र मंदिर आज सुरू उभं राहतंय. आम्ही भाग्यवान आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले सहस्त्र जन्मा ओळखीचे एक वेळ मुखासे यावं या माऊली म्हणते. हजारो जन्मांची पुण्याई लागते भगवत नाम एकदा मुखात यायला. तुमचं माझं भाग्य म्हणून आपण आज इथे आहोत श्रोते हो. ज्ञानोबारायांचं अमृतासारखं जीवन आहे. ज्ञानोबा तुकोबारायांचं, नामदेव महाराजांचं ज्ञान नाम एकत्र आलं म्हणून भागवत धर्माची पताका निर्माण झाली. धर्माची पताका आहे बरं का, झेंडा पक्षाचा असतो, धर्माचा झेंडा नाही. ज्ञानाचं नामाचं टोक, भक्तीचा दांडा. आणि अशी भागवत धर्म परंपरा या मंडळींनी सुरू केली. धर्माची इमारत उभी राहिली. माऊलींनी पाया रचला, संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. काय आनंद आहे बघा. इतक्या हजारो शेकडो वर्षांमध्ये या धर्म मंदिरावर अनेक आक्रमण झाली, खूप आक्रमण झाली बरं. अनेक परकीयांनी येऊन इथल्या या धर्म मंदिराच्या भिंतींना तडे पोहोचवण्याचं काम केलंय. अनेक स्वाऱ्या झाल्या, अनेक आक्रमण झाली. 16व्या शतकात तर यवनांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता. लढाया कुणाच्याही असो, स्वाऱ्या कुणाच्याही असो, पण घरदार जळून राख व्हायची ती मराठी माणसाची. अन्याय अत्याचार व्हायचा तो मराठी मुलखाचा. जाळपोळ लुटालूट नव्हे,
आपल्याच घरातल्या बाया माणसांची अब्रू लुटताना डोळ्या देखत बघण्या पलीकडे दुसरा इलाज आणि पर्याय उरला नव्हता, अशी भयान भीषण अवस्था. आणि या धर्म मंदिरावर अनेक प्रकारे प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या ज्ञानोबा माऊलींनी 12व्या शतकामध्ये स्थापन केलेलं धर्म मंदिर आज तुमच्या माझ्या मनात आहे. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याच्या चिऱ्याला सुद्धा तडा नाही गेला. लाखो वारकरी आजही पंढरपूर आळंदीच्या वाऱ्या करतात. का? ते मंदिर तुमच्या माझ्या मनात आहे हो. ज्ञानोबा तुकोबा हे रसायन झालंय आमच्या जगण्याचं, हा मंत्र झालाय आमच्या जीवनाचा. समाजाने अनेक प्रकारच्या हाल अपेक्षा देऊन सुद्धा जगाला अमृत दिलं. भगवान शिवांनी समाजाकडून होणारा सगळा निंदेचा ओघ पचवला. समुद्र मंथनातनं निघालेलं हलाहल स्वतः प्राशन केलं आणि जगाला अमृताची सुधा दिली, संजीवन दिलं. एवढंच नाही तर आमचे नामदेव महाराज, तुकोबा, एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायाची सनाथ परंपरा करण्याचं काम, क्रांतिकारक काम नाथांनी केलंय. म्हणून या सगळ्या मंडळींना जगाने निंदाच दिली पण अमृतासारखं काम केलं. म्हणून तुकोबाराय संतांना उपमा देतात अमृताची. बरं म्हणाले, वेल अमृताची असेल तर फळ अमृताचं जन्माला येईल. महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये 2 दिवसांनी त्यांची जयंती आहे म्हणून मला मोह आवरत नाही. असं एक अमृताचं फळ एका वेलीने जन्माला घातलं. एक शककर्ता राजा महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला. समाजाची अवहेलना पाहावली नाही म्हणून 5 वर्षाच्या लेकराच्या डोळ्यात स्वप्न पाहिलं होतं आणि त्याला विचारलं, बोल राज्य स्थापन करशील का? आज तुमच्या माझ्या घरातली 5 वर्षाची पोरं आठवून बघा जरा. आणि 5व्या वर्षी दिव्य स्वप्न बघायला शिकवलं कुणी? आईने. म्हणून मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. बरं, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. आईने दिव्य स्वप्न बघितलं लेकराच्या डोळ्यात नव्हे, पोटात असतानाच, गर्भात असतानाच त्याला म्हणायची, ये बाळा, आजूबाजूला 400 वर्षांचा गुलामीचा अंधकार पसरलाय आणि तो तुला दूर करायचाय. गुलामीच्या शृंखला, साखळ्या तोडून टाकायचे, बोल येशील? तेव्हा ते बाळ असं गर्भातच मुठी आवळत होतं. हा, आणि आई बाळाला सांगत होती, ये. आल्यानंतर सगळा अंधार आहे, पण एखाद्या छोट्याशा ज्योतीने ठरवलं जळायचं तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट पराभव करता येतो. माझ्या राजा जळण्याच्या तयारीने ये म्हणायची, जळण्याच्या तयारीने ये. कारण आल्यानंतर सगळा गुलामीचा अंधकार आहे. माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. देवळातला देव सुरक्षित नव्हता, वेधशाळेतला वेद सुरक्षित नाही, तरुणांचा पराक्रम नाही, स्त्रियांचं शील राखलं जात नव्हतं, वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं, काहीच सुरक्षित नव्हतं महाराष्ट्रात. आपल्याला स्वतःची बाजू नव्हती, स्वतःचं सिंहासन नव्हतं. का? कारण आम्ही विचार करायला तयार नव्हतो. आमची मनगट मुरदाड झालेल्या अवस्थेमध्ये, इतरांची गुलामगिरी करण्यामध्ये स्वतःला धन्यता मानणारी आम्ही सगळी मंडळी. आणि अशा वेळी एका मातेने, एका अमृताच्या वेणीने आपल्या गर्भातल्या बाळाला सांगावं की तू ये आणि इथे येऊन काय कर, खऱ्या अर्थी पारतंत्र्य दूर कर, गुलामीच्या शृंखला तडातड तोडून टाक आणि महाराष्ट्रात न्यायाची, नीतीची, साम्राज्याची स्थापना कर, स्वराज्य स्थापन कर. जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावरती. शिवाई देवीचा कृपाशीर्वाद, शिवाजी नाव ठेवलं. शिस्त वा वात्सल्य, जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना जन्म देणारी, शिक्षण देणारी जिजा माता, जिजाई नाव आईचं. काय नावं होती हो? जी जिद्द, ज्या जाज्वल्य, देशप्रेम आणि ईश्वर निष्ठा यांचा त्रिवेणी संगम ती जिजाई माऊली. म्हणून म्हटलं नावामध्ये सुद्धा फार मोठं सामर्थ्य आहे. बरं, आज आपण पुण्याला आलात ना आमच्या, तर बालगंधर्व रंगमंदिरासमोर झाशीच्या राणीचा पुतळा आहे, बघितला असेल कित्येकांनी. अशी झाशीची, मेरी झाशी नाही दूंगी म्हणून अशा घोड्यांनी दोन्ही टापावरती उचललेल्या, पाठीमागे त्या दामोदराला बांधलेल्या, हातामध्ये समशेर, अशी राणी उभी आहे. आणि ती राणी उभी आहे बालगंधर्व रंगमंदिरासमोर. बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस, खूप मोठे नाट्यकर्मी होऊन गेले. त्यांनी स्त्री पात्रामध्ये काही भूमिका केल्या. ते बालगंधर्व, ज्यांनी पुरुष असून स्त्रीनी कसं असावं ते शिकवलं, ते बालगंधर्व. आणि ही झाशीची राणी, ज्यांनी स्त्री असून पुरुषांनी कसा पराक्रम करावा हे शिकवलं, ती झाशीची राणी. हे अत्रे म्हणायचे बरं का. हे दोघं समोरासमोर आहेत, ही पुणेकरांची खासियत आहे. याला म्हणायचं पुणेकर. विठ्ठल विठ्ठल म्हणून आमचे ज्ञानोबा
ज्ञानोबा म्हणाले पुण्याची गणना कोण करी. म्हणून म्हणाले का? अहो पुण्याची नाही, जागे आहेत की नाही? ठर आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळावं लागतं, आणि हे ज्याला कळलं त्यालाच सगळं कळलं. कळलं का? तुम्ही म्हणाल काय शब्दच्छल करताय ताई तुम्ही. असो, काय करू, माझी पद्धतच ती आहे. आमच्या तुकोबरायांचं जीवन अमृतासारखं, अमृतासारखं. अमृताच्या वेलीने अमृताच्या फळाला जन्म द्यावा आणि त्या फळावरती योग्य संस्कार करावेत, असं अमृतमय जीवन. 5व्या वर्षी त्याला सांगितलं, बोल राजा, करशील का स्वराज्य स्थापन? त्यांनी सांगितलं, हो आऊसाहेब, आपली इच्छा आणि आपला आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. मग समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. असं सुंदर राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, इतकं सुंदर भक्ती आणि शक्तीचा संगम आम्ही महाराष्ट्रामध्ये झालेला पाहिला श्रोते हो. संत श्रेष्ठ तुकोबरायांनी अत्यंत गोड असं भक्तीचं ज्ञान, त्याचबरोबर शक्तीचं ज्ञान. विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला, त्यावेळी छत्रपती तुकोबरायांची भेट होताच तुकोबराय सांगतात, राजा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. तेथे पैजार असे काम, अधमाशी तो अधम. अरे वेड्या, आपल्याच देवतांना फोडणारा अफजल खान, त्याला तू शिल्लक नाही ठेवायचं. पाया झाला नारू, तेथे दिबव्याचे काम. आणि असं अमृतासारखं जीवन घडवण्यामध्ये या सगळ्या महापुरुषांचा वाटा होता. जिजाई माऊली आपल्या राजाला घडवते. आपल्या 19व्या शतकामध्ये अजून एक नाव, अमृतासारखं जीवन, त्यांना योद्धा संन्यासी असा पुरस्कार दिला जगाने. काय म्हटलं? खूप लक्ष देऊन ऐका, मला माहितीये तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकल्यासारखं वाटत असेल, पण हे ऐकणं गरजेचं आहे. मला सांगा, कीर्तनामध्ये आपण प्रपंचामध्ये सासू असते, असते की नाही? तो सासूरवास असतो, असतो का? आता तुमच्या आवडीचा विषय निघाला की कशा कळ्या खुलल्या बघा. ही सवय आहे तुम्हाला ऐकायची. मी करू काय? माझी पंचायत आहे की तुम्हाला सासू, सासरा, दीर, भाऊजाई, नणंद हेच कीर्तनात जर ऐकायचं असेल तर घरात पण तेच आहे. मग हे इथं परत तेच कशाला ऐकायचं? कीर्तनामध्ये भक्ती हे कीर्तनाचं बेसमेंट आहे बरं का. म्हणून माफ करा, माझ्याकडून जर सासू सुनाच्या गप्पा ऐकायच्या असतील तर त्या तुम्हाला मिळणार नाहीत. परत नाही बोलवलं तरी चालेल. विठ्ठल कीर्तनामध्ये सासू कशाला पाहिजे? कीर्तनात सून कशाला पाहिजे? कीर्तनात फक्त देव आणि भक्त. हा, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान. देवुनी निराळा, देवुनी निराळा राही माझा देव भक्त पाळा, सुखाचा सोहळा देव भक्त पाळा, सुखाचा सोहळा. काय म्हणले तुकोबराय? अद्वैती तो माझे नाही समाधान, ठेवूनी निराळा राही मज. भगवंता, मला अद्वैत नको, मला द्वैत पाहिजे. तू आणि मी. तू तिथं उभा आहे, मी तुझं कीर्तन ऐकतोय. तू तिथं उभा आहे, मी तुझं कीर्तन करतेय. तू तिथं उभा आहे, आम्ही तुझं नाम संकीर्तन करतोय. आणि म्हणून म्हटलं, भक्ती हा कीर्तनाचा पाया असला पाहिजे. सासू सासूनांच्या गोष्टी नाही बरं का. ज्या तुकोबरायांनी आम्हाला संतांना अमृताची उपमा दिली, त्या तुकोबरायांचं जीवनचरित्र आठवा. काय म्हणतात महाराज? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं म्हणाले, बरं झालं दुष्काळ आला. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं म्हणले, मला अशी बायको दिलीस देवा. का? कारण येता जाता उठता बसता अखंड पांडुरंगाला शिव्यांची लाखोली व्हायची आमची जिजाई माता. वाईट नव्हती बरं. अंतःकरणामध्ये प्रचंड प्रेमाचा झरा होता. पती देवाच्या माध्यमातून विश्वदेवाची उपासना करायची अवलामाई. रोज तुकोबराय प्रपंचाकडे लक्ष नाही. दुष्काळात लोक गांजले, माणसं
परागंदा झाली, नवे गुरं ढोरं अन्न पाण्या वाचून मरून गेली. आणि अशा वेळी घरामधलं सगळं अन्नधान्य देऊन टाकलं लोकांना. कर्ज खत 14 पोती भरून कर्ज खत होती महाराजांच्या घरात, ती सगळी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकली आणि रिकामे झाले. संसार तापे तापला तोची परमार्थी भला, या न्यायानी सगळं देऊन टाकलं. आणि पांडुरंग पांडुरंग करत घरातनं बाहेर पडायचे. एकदा आळंदी, एकदा पंढरपूर, एकदा पंढरपूर, एकदा आळंदी. घरात थांबायला तयार नाही. उरला वेळ भामनाथाचा, भामचंद्राचा भोरप्याचा डोंगर, डोंगरावर जाऊन बसावं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासु, अखंड नामस्मरण. पण आवलीला चैन पडायचं नाही. ती विचारायची, धनी तुम्ही रोज लोकांचं पाय पकडण्यासाठी जातायसा, पर माझ्या संसाराची पार धुळधाण झाली, त्याच्याकडे वाईस बघा. तुकोबरायांनी म्हणावं, आवले अगं जिजे, अगं कशापायी काळजी करतेस, अगं ज्यानं चोच दिली तो चारा देणारच आहे ना, कशाला चिंता करतेस. तो सगळ्या चिंतांचं हरण करणारा माझा पांडुरंग तिकडे विटेवर उभा आहे, तू कशाला चिंता करते. आणि मग घरातली पोरं 4-4 दिवस उपाशी, 15-15 दिवस तुकोबराय घरात नाहीत. ही श्रीमंताची लेक होती पण स्वाभिमानी होती. घरात नाही, शेजारी कामं करायची, दळण कांडण शिवणं टिपणं काय असतील ते. पूर्वीची माणसं गरीब होती पण मनानं श्रीमंत होती. आता मनाची श्रीमंती संपली, पैसा हेच सर्वस्व झालंय आज समाजाचं. मला सांगा, सगळ्या जगाची भूक काय आहे सध्या? काय आहे? फक्त पैसा, सत्ता, संपत्ती, लौकिक, मानमरात, प्रतिष्ठा. सगळी मंडळी एवढं जपायसाठी जीवाचं रान करतायत, हाडाची काढ करतायत, रक्ताचं पाणी. वा वा, याला म्हणायचं मग आता तुम्ही जागे आहेत नक्की ना? विठ्ठल विठ्ठल. पण आवलीने प्रपंच असा करावा, कुठून तरी जोंधळं आणावं, थोडस जात्यामध्ये भरडावं, स्वच्छ करून भाकरी बनवाव्यात, लेकरा बाळांना खायला बसावं. आणि आपला पती परमेश्वर भोरप्याच्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसलेल्या तुकोबरायांना 15 दिवसांनी का होईना पण भाकरी पोचवायची. 15 दिवस हिच्या पोटात काही नाही, काही नाही, काही नाही. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. वैशाखाचा महिना रणरणत ऊन. आणि ती सगळ्या जगाला सांगायची, तुकोबाची कांता, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीची, 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 जातो माझा वेडा पंढरीची. सगळ्या गावाला सांगायची, माझ्या धन्याला पुरतं येड लागले. त्या कळतोंड्यानी त्याला पार येड करून ठेवलंय. म्हणजे जाता येता गावातला पांडुरंग दिसला की त्याच्याकडे अशी बघायची, तू मला नंतर भेट म्हणायची. तू एकदा माझ्या पुढे ये, नाही तुला चपलानं हाणलं तर नाव नाही सांगायची, असं पांडुरंगाला म्हणायची. पांडुरंग आपला विटेवर उभा, कटेवर हात ठेवून म्हणायचा, बाई ग माझी फार इच्छा आहे तुझ्या पुढे यायची, पण तुझी प्रतिज्ञाच अशी आहे की माझी काही हिंमत होत नाही तुझ्या पुढे यायची. असा पती देवाच्या माध्यमातून विश्वदेव पूजत होती बरं का, भजत होती. त्यामुळे नवऱ्यावर रागवायची, भाळायची आणि सांभाळायची सुद्धा. आणि मग 15 दिवस झाले, आज निघाली भाकरी घेऊन. एका पाटीमध्ये भाकरी घेतली, त्याच्यावर असं कापड झाकलं, ठेचा घेतला, झुणका घेतला, तोंडाला अजिबात पाणी सुटू देऊ नका. छान शेतकऱ्याच्या घरचं जेवण, वा वा. आणि असं तांब्या तुंबा घेतला, कडू भोपळा, त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि निघाली वाटेनी चालत चालत. वैशाखाचा महिना, पायात चपला नाही, दरिद्रता, 18-20 दारिद्र्य, अशी अवस्था घरामध्ये, प्रचंड दरिद्र. आणि गरिबीचं वस्त्र ज्यांनी ओढलंय ना, त्याला आजही समाजात सख्खा भाऊ सुद्धा ओळख देत नाही. पैसेवाला जर समोर ना असला, नातं नसलं तरी त्याला रावसाहेब काकासाहेब म्हणून त्याच्या मागं फिरतील. ही पैशाची किमत आहे. आज होतं ते वस्त्र नेसलं आणि निघाली बरं का वाटेनं चालत चालत चालत. वैशाखाचा महिना, रणरणत ऊन, पायात चप्पल नाही, करवंदीच्या जाळ्या लागल्या भोरप्याच्या डोंगराकडे जातानाच्या. आणि अनाहूतपणे वाटेमध्ये पडलेला एक काटा, त्या काट्यावर गचकन पाय पडला आणि अर्धा वीत लांबीचा काटा टाच फोडून बाहेर आला. भळभळभळ रक्त व्हायला लागलं. मटकन खाली बसली, तुंबा फुटला, पाणी सांडून गेलं, भाकरी मातीत पडली आणि
काट्याच्या वेदनेपेक्षा जास्त वेदना झाली जेव्हा नवऱ्यासाठी आणलेली भाकरी मातीत पडलेली बघितली. पटकन भाकरी घेतली आणि त्याही परिस्थितीत मेल्या काळतोंडे अरे कशापायी माझ्या मागं लागलायस म्हणून पांडुरंगाला शिव्यांची लाखोली. आणि त्या परिस्थितीत त्याही अवस्थेत भगवंत म्हणतो आली या आघात निवाराया. आला भगवंत पांडुरंग परमात्मा. वेश बदलला, विटेवरनं खाली उतरले, विचार केला आहे असाच तिच्या पुढे जाऊन उभा राहिलो तर आपलं काही खरं नाही म्हणले. म्हणून रूप बदललं, गुराख्याच्या पोराचं रूप घेतलं, काळा दोरा गळ्यात घातला, लंगोट लावली, घुंगराची काठी, कांबळं टाकलं पाठीवर, निघाले तिच्या मागे येऊन उभं राहिले. हाक मारली, माय काय झालं ग? ती म्हणली, मेल्या काळतोंड्या, इतके दिवस या भागात कधी दिसला नाहीस आणि आता कुठून आलायस? तो म्हणला, तू बोलवलं म्हणून आलोय. बरोबर जास्त बोलू नको म्हणली, माझ्या पायात गेलाय काटा, तुला काढता येतो का? ते हसले म्हणले, माय आतापर्यंत कैकांचे काटे काढलेत मी. माझी हिस्ट्री जर वाचशील तर अशा अशांचे काटे काढलेत की त्यांची नावं पुसली इतिहासात. न बोल, काढू का तुझा मुडद्या? बघतो काय, काढ की काटा म्हणून पाय दिला आवलीने. आणि असा पाय घेतला, देव इच्छी रज चरणीची मागणी. काय भगवंतांच्या अमृत हस्ताचा स्पर्श अवनीच्या पायाला झाला. श्रोते हो, पायातली वेदना संपली, काटा केव्हा निघाला कळलं नाही. पाय झपकन मागे घेतला, भाकरी घेतली, डोक्यात विचार आला एकच भाकरी आहे, हे खाल्ल्याशिवाय राहणार नाही, ते दिल्याशिवाय राहणार नाही. येडं माहिती होतं स्वभाव. प्रार्थना करावी आई मंगळाईला, आणि आई मंगळाई म्हणजे साक्षात जगदंबा आदिशक्ती. ती विचार करते चला आज हिच्या निमित्तानं का होईना आपल्या नवऱ्याला आपल्या हातचं जेवायला मिळतंय. नाहीतर इलेक्शन लागल्यापासून घरी जेवायला तयारच नाही. त्यामुळे तिने आई मंगळाई म्हणजे आदिशक्ती सगळी कृपा केली. अशा टम्म टरारा फुगलेल्या भाकऱ्या, ठेचा, झुणका, काय थाट होता. आली तुकोबरायांच्या समोर, तुकोबरायांना आवडीने घास भरवायला लागली. हो, अमृताचं भोजन त्या दिवशी करतायत सगळे. समोर आवली, इकडे तुकोबराय, इकडे अनेकांचा बाप असलेला पंढरीश पांडुरंग, इकडे मंगळाई म्हणजे आदिशक्ती रुक्मिणी माता. प्रत्येक जण एकमेकाला घास भरवतोय, मी नाही तू खा असं म्हणतोय. का? परमात्मा तृप्त होत होता. आवलीच्या आयुष्यामध्ये संग मिळाला तुकोबरायांचा. परिणाम असा झाला की पांडुरंगाची कृपा झाली. नव्हे, पांडुरंग परमात्मा आला, काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी तो घेतो. फक्त त्यासाठी काय करावं लागेल? तुकोबराय सांगतात अभंगाच्या द्वितीय चरण. आयसियाचा संग देई नारायणा, आयसियाचा संग देई नारायणा,
मंडळी घड्याळ बघतायत, आत्ताशे दुसरं चरण. मग आता कीर्तन संपणार कधी? पण काळजी करू नका, घड्याळातले 12 नाही वाजवणार, कीर्तनातले तर त्याहून नाही. विठ्ठल विठ्ठल ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. काय मागितलं होतं तुकोबरायांनी? संत संगतीचं महात्म्य सांगतायत. संग मला असा दे ऐसियांचा, कुणा ज्यांचं जीवन अमृतासारखं, एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. अमृताची फळे अमृताची वेली, तिची पुढे चाली बीजाची. ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. आता वचन ओले म्हणजे काय हो? तुकोबराय म्हणतात ओलावा वचना जयांची. अशांचा संग मला तू दे भगवंता, ज्यांच्या वचनांमध्ये ओलेपणा आहे. म्हणजे काय? ओलं कसं? शब्द कसे भिजवायचे? शब्दांवर पाणी ओतायचं का? कसं बोलायचं? नामदेव महाराजांनी सांगितलं बरं का, बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. तुमच्या माझ्या बोलण्यामध्ये संतांचं बोलणं असं आहे बरं का, की दुसऱ्याच्या हृदयातली संवेदनशीलता, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख ज्याला कळतं असं अंतःकरण आहे संतांचं. त्यामुळं बोलणं लागणार नाही, टोचणार नाही. तुम्हाला मला असं बोलायला जमतं का? नाही म्हणताय ना? नाही जमत. मान्य करताय हे मोठेपण आहे आपलं. आम्हाला असं जमत नाही. कसं बोलावं, कशी आचारसंहिता सांगितली संतांनी बघा तुम्हाला. आमच्या बोलण्यामध्ये विठ्ठल असावा, आमच्या चालण्यामध्ये विठ्ठल असावा, आमच्या प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक कर्म त्याला अर्पण करावं. यद भयात वाती वातो यम सूर्यस्तपती यद भयात वर्षत इंद्रो दहत्यग्निः मृत्युश्चरति पंचमहा. सगळंच जर त्याच्या सत्तेने चाललंय तर आम्ही कोण? म्हणून आमच्या प्रत्येक कर्मात भगवंत असावा. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा. ओम महाराजांची आजची साथ खरंच मनापासून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. वा, नादब्रह्माची इतकी गोड सेवा करतायत अनेक वर्षांपासून. खूप लहानपणापासून हे वाद्य त्यांच्या हातात आहे बरं का. भगवंताची कृपा असल्याशिवाय या निर्जीव चांबड्यातनं तुमच्या माझ्या हृदयाला हेलावून टाकणारा आवाज निघणार नाही. प्रचंड मोठी तपश्चर्या साधना आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी असतात म्हणून हे घडतं. येथे पाहिजे येरा गबाळ्याचे काम नोहे. त्यामुळे असं बोलणं आमचं असावं. संतांचं बोलणं जसं आहे, ओलावा वचना जयांची ऐसियांचा संग देई नारायणा. संध्याकाळ झाली, घरामध्ये कुणी आलं, समजा कुणी येतंय घरामध्ये, तर घरातल्या गृहलक्ष्मीने कसं स्वागत केलं पाहिजे हो? या बसा. आमच्याकडे पुण्यात तर घेणार का विचारतात, चहा घेणार का, पाणी सुद्धा घेणार का,
असं विचारतात. पण असं नाही आपल्याकडे, होय की नाही? छान आदरातिथ्य आपण करतो. सानंदम सदनम सुताष्ट सुदी हा कांता मृदू भाषिणी, असं गृहस्थाश्रमाचं सांगितलंय वर्णन. कसा असावा गृहस्थाश्रम? नाही तर मग या आणि बसा आणि हे गिळा असं जर म्हटलं तर येणारा माणूस 10 वेळा विचार करेल, हिच्या घरात जाऊ का मागं फिरू. कसं बोलायचं? ओलावा वचना जयांजिया. माझ्या बोलण्यानी समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे. हे नामदेवांचं सांगणं आहे, हे तुकोबांचं सांगणं आहे. संतांचं बोलणं असं होतं, ऐसियांचा संग देई नारायणा. ज्यांचा संग तुकोबराय मागतात ते संत, त्यांच्या संगाने काय होतं? जीवनमुक्त अवस्थेला आम्ही पोहोचू शकतो. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी जीवनमुक्तीचा क्रम सांगितलाय. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. ज्याला जीवनमुक्त अवस्थेला पोहोचायचंय त्यांनी निश्चल असावं, ज्याला निश्चल व्हायचंय त्यांनी निसंग व्हावं, ज्याला निसंग व्हायचंय त्यांनी निर्मोही व्हावं, आणि ज्याला निर्मोही व्हायचंय त्याने सत्संग करावा. विठ्ठल संतांचा संग करायला सांगितलं. अमृतासारख्या जीवनाच्या लोकांच्या सहवासात राहायला शिकवलं. मग म्हटले ती माणसं ओळखायची कशी काय? सूर्याचेही चित्र काढो पाहे, परी प्रकाशाचे अंग आणिता नये. मोठ्या जगप्रसिद्ध चित्रकारांनी छान सूर्याचं चित्र, पोर्ट्रेट तयार केलं. मोठ्या कॅनव्हास वरती मोठा सूर्य त्यांनी रेखाटला आणि घरामध्ये ठेवून दिलं चित्र. जागे आहेत का आपण सगळे? लक्ष द्या जरा, छान ऐका बरं का. लक्ष देऊन ऐकलं की कळणार आहे. मोठं सूर्याचं चित्र घरामध्ये आणून ठेवलं आणि अचानक लाईट गेले. कुणीतरी म्हणाला, अरे ते चित्र काढले ते आणा ना, म्हणजे लाईट प्रकाश येईल. तस संन्यासाचे सोंग संपादिता, सांग परिवैराग्याचे अंग आणिता नये. सूर्याचं चित्र आम्हाला प्रकाश देणार आहे का? तसं म्हणाले, साधूचं संन्यासाचं सोंग करून साधू बनता येईल का? तुकोबराय म्हणतात, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, हो ऐसे संत, ऐसे संत झाले कली, हो ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत हो संत हो संत, ऐसे संत झाले कली. हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची. ऐसे संत झाले कली. महाराज म्हणले, हाती तमाखूची नळी, भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान. असे म्हणले कलियुगात संत. मग आता संतांना ओळखायचं कसं? ज्यांचा संग करायचंय ते संत. भगवी कपडे, रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे अंगावर, असा सगळा वेश असेल तर त्याला संत म्हणायचं का? प्रश्न आहे. मग ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य काय आहे? गळा माळ शोभे, गळ्यात माळ आहे. आता पुढचं पथ्य आत्मरूप शांती. गळ्यात माळ आहे आणि वास्कन याच्या अंगावर, त्याच्यावर वास्कन ओरडायचं. तुला काही जमत नाही, टाळ खाली ठेव म्हणून तरुण मंडळींना काय म्हणायचं, डिमोटिवेट करायचं. असं जरा मधनच मराठी बोललं की लोकांना बरं असतं. लोकांना असं वाटतं कीर्तनकार काही बॅकवर्ड नाही, थोडंफार जमतंय त्यांना. कशाला आम्ही एखाद्याच्या अंतःकरणाला का आम्ही दुखवायचं? मला सांगा बरं. गळा माळ शोभे, पहिलं पथ्य आहे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचं पहिलं पथ्य आत्मरूप शांती. भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. किती शांततेत आणि समाधानात जीवन आम्हाला जगावं लागेल. आम्ही थांबायलाच तयार नाही हो. इतकी वखवक 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 आधुनिक सुखाच्या साधनांनी आमची वखवक वाढवलीये. दुसऱ्याचं सुख आम्ही बघू शकत नाही, स्वतःचं सुख दुःख आम्हाला सुख पचत नाही. आम्ही सतत हैराण, सतत ग्रासलेले, सतत निराशेत आहोत. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. पहिला पै गाठी मारून सगळा पैसा सेव्हिंगला ठेवलाय, काहींनी तर स्वीज मध्ये नेऊन ठेवलाय.
उष्ट्या हाताने कावळा नाही कधी हाकलला, ना देवाचा ना देशाचा ना धर्माचा विचार केला. माऊलींनी हे विश्वाची माझे घर म्हटलं, आम्ही हे घरची माझे विश्व म्हणून बसलो. आणि माझी पोरं, माझी बायको, माझं घर, माझं दार, माझी जमीन, माझा जुमला, माझा बंगला, माझी गाडी, बास. या पलीकडं मला कुणाचं घेणं नाही आणि क्या बात आहे. हे असं आमचं जगणं आहे की नाही. मग आमचं जगणं आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. हे असं जगणं माझ्या तुमच्या आमच्या वाट्याला येतं, ते येऊ नये ही संतांची अपेक्षा आहे. म्हणून तुकोबराई म्हणतात, ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जय. आणि दुस्संग मिळाला, दुर्जनांचा संग केला. म्हणून पुराणात, इतिहासात, संत चरित्रांमध्ये हजारो उदाहरणं आपल्याला सापडतील की जीवनाचं कसं नुकसान झालं. म्हणून संग करायचा आहे तो संतांचा करायचा आहे. काय पथ्य आहे? आत्मरूप शांती भक्तिभाव दोन्ही ढळू टाळ हाती. टिळा कपाळाला लावलाय, कुठला आहे शब्द वापरला? टिळा विरक्तीचा. आणि विरक्त अवस्था, तुकोबरायांचा अभंग आपण घेतलाय, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा तुकोबराय. सगळं सोडलं, सगळ्यावर तुळशीपत्र ठेवलं घरादारावर. राका कुंभार नावाचे एक संत होते. राकांनी काय करावं? पांडुरंगाची इतकी भक्ती केली, मांजर पाळली होती घरामध्ये. 5 पिल्लं झाली त्या मांजरीला एकदा. आणि राका कुंभार पांडुरंगाची अनंत निस्सीम भक्ती करणारे. राका, बंका आणि वंका असं नाव, बायकोचं नाव बंका. आता कुंभार म्हटलं की कुंभाराच्या घरी एक भट्टी असते. त्या भट्टीला काय म्हणतात? वा वा, आपल्याला माहितीये. म्हणजे आवा चालली पंढरपूरला, त्यातली आवा नाही बरं का. त्या भट्टीला आवा म्हणायचं. आणि त्या भट्टीमध्ये मडकी भाजायचं काम सुरू असतं. भट्टी आणि आता ओली मडकी करून ठेवलेली, आज भट्टी पेटणार होती. आणि त्या एका ओल्या मडक्यामध्ये एक मांजरीचं, ती मांजर जाऊन बसली, व्यायली ती तिथं. 5 पिल्लं झाली त्या मांजरीला. आणि तिनं ती 5ची पिल्लं, आता मांजर आपल्याला माहिती आहे अशी तोंडात धरते है की नाही. आणि पिल्लांना सुरक्षित जागी मुक्काम बदलत असते त्यांचा. त्या मडक्यात तिने ती पिल्लं ठेवली होती, ती गेली निघून. आणि या राकानी बरोबर ते कच्चं ओलं मडकं उचललं ज्याच्यात पिल्लं होती, आणि ते मडकं भट्टीत गेलं. भट्टी पेटली, धूर घरातनं बाहेर निघायला लागला. आणि या मांजरीला कळालं, प्राण्यांना सुद्धा कळतं बरं का, की भट्टीत घरातनं धूर येतोय, भट्टी पेटली, मडक्यात माझी पिल्लं आहेत. धावली, येरझाऱ्या घालायला लागली, त्या आगीच्या दिशेनं झेप घ्यायला लागली, राकाचे पाय चाटायला लागली, माझी लेकरं ते भट्टीत आहेत म्हणून. आणि मालकाला प्राण्याची भाषा कळते, काळजात चर्र झालं. बायकोला विचारलं, अगं हिची पिल्लं होती का मडक्यात? नाही जी, मला नाही ठाऊक. पोरीला विचारलं, तुला ठाऊक आहे का या मडक्यात हिची पिल्लं होती का? ती म्हणली, नाही बाबा, मला नाही ठाऊक. आणि अंतःकरणात धस्स झालं. पांडुरंगा, परमात्म्या, आजपर्यंत तुझ्या सेवेत कधी खंड नाही पडू दिला. मी जर खरा तुझा निस्सीम भक्त असेल तर या आगीत गेलेली ही मांजरीची 5ही पिल्लं जिवंत बाहेर निघू देत. मायलेकरांची ताटातूट करू नकोस पांडुरंगा, करू नकोस. भगवंताला हात जोडून प्रार्थना करावी, मायलेकरांची ताटातूट करू नकोस. आणि प्रण केला, प्रतिज्ञा केली, म्हणाले, पांडुरंगा, जर मांजरीची पिल्लं जिवंत आगीतनं बाहेर निघाली ना, तर घरादारावर तुळशीपत्र ठेवीन, बाहेर पडेन आणि तुझ्या नामात पंढरपुरात येऊन राहीन म्हणले. याला म्हणायचं निर्धार जो संतांकडे आहे. सगळं सोडून येऊन राहीन म्हणाले तुझ्याकडे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस उपोषण, अन्न पाण्याचा थेंब नाही, आगीजवळ बसून राहिलेत, भट्टी विझली नाही. आणि 3ऱ्या दिवसानंतर सगळी भाजकी मडकी बाहेर यायला लागली. मांजरीला माहिती होतं कुठल्या मडक्यात माझं पिल्लू आहे. ती धावा घ्यायला लागली आगीच्या दिशेने. राकाने मडकं बाजूला काढलं आणि श्रोते हो, भगवंताची लीला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकं लिहिलं ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा परमात्मा भट्टीतनं मडकं जसं बाजूला निघालं, ती मांजरीची पिल्लं 1, 2, 3, 4, 5 तुरु 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 धावायला लागली. आणि असा अधिकार होता म्हणून आगीत निघालेली, भट्टीत गेलेली मांजरीची पिल्लं जिवंत बाहेर आली. हे संतत्वाचं उदाहरण आहे. काय असते तितिक्षा, काय असतो हक्क भगवंतावरचा आपला, काय असतो निर्धार, काय वचनाला धार आहे राका कुंभारांच्या. आणि अशा राकांनी भगवंताला दिलेल्या वचनानुसार घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. खरा वारकरी, खरा जातिवंत भक्त संत तो आहे.
काय समाधान असावं बघा. म्हणून तुकोबराय म्हणतात ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जया जिया. ज्यांच्या वचनाला भगवत प्रेमाची ओल आहे त्यांचा संग मला दे. आणि भगवंता असे संत ओळखायचे कसे रे? काय असतो त्यांचा आहार, काय असतो त्यांचा विचार? तिसरं चरण म्हणा. उत्तम सेवाना सीताळ कंठासी. उत्तम सेवाना सीताळ कंठासी. शीतळ कंठासी पुष्टिकांती तैसी दिसेवरी. ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांजिया. ज्यांचं सेवन शीतळ आहे, उत्तम सेवन शीतळ कंठासी. श्रोते हो, मांसाहार हा माणसाचा आहार नाहीये, एवढं माणसाने पक्क लक्षात ठेवावं. जीवो जीवस्य जीवनम ही जंगलची साखळी आहे, हा जंगलचा न्याय आहे. वाघानं एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाहीये, निसर्गानं ते त्याचं अन्न निर्माण केलंय. पण माणसाचा आहार नाहीये हा, हे आम्हाला कळावं याकरता तुकोबराय उदाहरण देतात. ऐसी यांचा संग देई नारायणा. ते ओळखायचे कसे? म्हणाले उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. कितीतरी योगी ध्यानी तपस्वी धारणा योग धारणेच्या जोरावरती वायू भक्षण करून राहणारे संत होते. अनेक संतांची उदाहरणं सांगता येतील. रामकृष्ण परमहंस नावाचे स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू होते की ज्यांनी आपल्या शिष्यामध्ये एवढं परिवर्तन घडवलं की त्यांनी विवेकानंद होऊन शिकागोची विश्वधर्म सर्वधर्म परिषद गाजवली, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला दिला. त्याच स्वामी विवेकानंदांचा गुरुजींनी एकदा सांगितलं होतं की म्हणाले तू परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर किंवा जाण्यापूर्वी एकदा कलकत्त्याला पवनहारी बाबा असे साधू आहेत, संन्यासी आहेत, त्यांची एकदा भेट घे म्हणाले. पण कामाचा व्याप मागे लागला, परदेश दौरे झाले स्वामीजींचे आणि ते ज्यावेळी आले परदेशातनं त्यावेळी लक्षात आलं की आपल्या गुरुदेवांनी सांगितलंय की असे असे बाबा आहेत, साधू आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांची भेट घे. मग ते म्हणले गुरु आज्ञा आहे, गेलं पाहिजे. ते गेले आणि पवनहारी बाबांच्या आश्रमामध्ये गेले. तिथं गेल्यावर कळलं त्या बाबांनी सुद्धा समाधी घेतली होती, ते भेटले नाही. परिणाम सगळा आश्रम फिरून बघायला लागले. एक विद्यार्थी होता, त्यांचा शिष्य होता, तो त्यांना दाखवत होता आश्रम फिरून बरं का. आणि दाखवत असताना स्वामीजी त्याला म्हणाले एक प्रसंग सांग म्हणले साधूंचा, पवनहारी बाबांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग सांग मला. तो म्हणला सांगतो. काय झालं माहितीये, एक दिवस आमच्या आश्रमामध्ये दुपारच्या वेळी चोर शिरला होता आणि साधू आमचे बाबा पवनहारी बाबा झोपले होते दुपारची वामकुक्षी. आता वामकुक्षी ती दुपारचीच असते, वामकुक्षी घेत होते आणि त्यांच्या कुटीमध्ये झोपडीमध्ये तो चोर डायरेक्ट त्यांच्या कुटीत शिरला. आजूबाजूचं सगळं सामान घेतलं त्यांनी, जमा केलं आणि एका पोत्यात भरलं, तो निघायला लागला. जाता जाता त्याचा पाय बाबांना लागला. त्या पायाच्या धक्क्याने बाबा उठले आणि एवढं धडधाकट शरीर, अशी पवनहारी असून सुद्धा पुष्टकांती तैसे दिसेवरी असं शरीर धडधाकट होतं. त्याला बघून त्या चोराला घाम फुटला. ते धूम ठोकली, त्यांनी पोतं तिथंच टाकलं, धावत सुटला. तो धावतोय, पवनहारी बाबांनी ते पोतं उचललं आणि त्याच्या मागे धावत सुटले. आता चोराला असं वाटलं मी धावतोय, माझ्या मागे धावताय तिथपर्यंत ठीक आहे, पोतं घेऊन का धावतायत कळलं नाही. पण संत असे असतात हो,
धावत 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 असा अंधाऱ्या जंगलात तो पळायला लागला. त्याच्या मागे पवनहारी बाबा त्याच्या बगले असं त्या कॉलरला धरलं त्याच्या आणि म्हणले, अरे थांब, किती पळशील लेकरा. अंगावरच्या उपवस्त्रांनी त्याच्या कपाळावरचा घाम टिपला. म्हणले, हे तुझं पडलं होतं तिथं, मी तुला द्यायला आलोय, घे. तो म्हणला, अहो मी चोर आहे. ते म्हणले, मी विचारलं का तुला तू कोण आहे, मला काय करायचंय, तू कोण आहेस. पण मी साधू संन्याशी, हे तिथं तू न्यायला आला होतास, हे घेऊन जा म्हणाले तुझं. तो म्हणतो, अहो मी चोर आहे, असे नका, किती धावशील, किती पळशील. कपाळावरचा घाम टिपला आणि स्वामीजी ती गोष्ट ऐकतायत. तो शिष्य त्यांना सांगतोय, बरं का, लक्ष देऊ नाही का. आणि तेव्हा त्या शिष्याला स्वामीजींनी विचारलं, हो का रे, असं घडलं, अरे मग झालं काय पुढं त्या चोराचं. तो शिष्य म्हणाला, तो चोर म्हणले तुमच्या समोर उभा आहे. विठ्ठल आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ लोह परिसाची नसाहे उपमा. काय काय असती संतांची ताकद, काय असते बघा तुम्ही श्रोते हो. म्हणून उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. संतांना ओळखायचं कसं, कधीच गर्व नाही. गर्वन्नोद्वहते न निंदति परान्नो भाषते निष्ठुरम् उक्तं केनचिदः प्रियञ्च सहति क्रोधञ्च नालम्बते श्रुत्वा काव्य गुणान् संतिष्ठते मूकवद्दोषान् छादयते स्वयं न कुरुते एतत्सतां लक्षणम्. संतांची लक्षणं सांगितली सुभाषितकारांनी. गर्वन्नोद्वहते न निंदति परान्, गर्व कधीच करत नाही, दुसऱ्याची निंदा नाही. फार मोठा विषय आहे, किती सांगू किती नको. तुम्हाला असं काही संस्कृत बोललं की सगळ्यांचे चेहरे असे होत आहेत की अरे 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 काही खरं नाही. आता सोपा असतो. गर्वन्नोद्वहते कधी ऐकत नाही म्हणून आपल्याला सवय नसते. काय सोपं आहे बघा. गर्वन्नोद्वहते, संत कधी गर्व करत नाहीत. न निंदति परान, दुसऱ्याची निंदा त्यांच्या चित्ताला शिवत नाही. मग आपणही तसंच वागलं पाहिजे की नाही. नाहीतर महिला वर्ग 4 बायका एकत्र जमल्या की हिचं काय झालं, ती कुणाबरोबर गेली, त्याचं काय झालं, सगळ्या गावाचं वर्तमानपत्र आमच्याकडे भेटतं. न निंदति परा नो भाषते निष्ठुरम. निष्ठुर म्हणजे कठोर. संत कधी कठोर बोलत नाहीत. उक्तं केनचिद प्रियंच सहते क्रोधंच नालंबते. संत कधी रागवत नाही. क्रोध हा विकार त्यांच्या चित्तात सुद्धा नसतो. अहो, ज्या भगवंताचं गुणगान संत गातात तो भगवंत त्यांनी आपलासा केलाय. भगवंत कसा आहे सांगते, भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची हे. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची या. उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची या.